केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्जता तपासणीसाठी ऑपरेशन अभ्यास हा मॉकड्रिलचे आयोजन उरण येथील एनआय विद्यालयाच्या परिसरात बुधवार दिनांक 7 मे रोजी सायंकाळी 4 वाजता करण्यात आलं होतं। यावेळी नागरी संरक्षण दलाच्या वतीनं तालुक्यातील महत्त्वाच्या ठिकाणी सायरन वाजवून नागरिकांना देशात उद्भवणाऱ्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पूर्वसूचना म्हणून उरण शहरातील एनआय विद्यालयामध्ये प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली। तसेच प्रशासनाच्या वतीनं सुरक्षित ठिकाणी जाण्याचा मार्ग दाखवण्यात आला। यावेळी नागरिकांनी घाबरू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं। मुंबई शहराच्या हाकेच्या अंतरावर असलेला अतिसंवेदनशील असा उरण तालुका आहे। नागरी संरक्षण दलाच्या वतीनं उरण शहरातील तहसील कार्यालय, ओएनजीसी कॉलनी, ग्रुप ग्रामपंचायत सांडजे, जेटीपीएस कंपनी, बोकडविरा, बार्मर लॉरी, भेंडखळ, आलकॉर्गो कंपनी, कोपरली, बल्क गेट कंपनी, मोरा या दरम्यान एनआय विद्यालय, पंचायत समिती उरण या ठिकाणी सायरन वाजवून नागरिकांना धोक्याचा इशारा देण्यात आला होता। मॉकड्रिलचं औचित्य साधून उरण शहरातील काही भागांमध्ये सायंकाळी 5 मिनिटांसाठी ब्लॅकआउट देखील करण्याचा निर्णय प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आला होता। यावेळी खासदार धैर्यशील पाटील, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, तहसीलदार डॉक्टर उद्धव कदम, पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ उपस्थित होते। केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेप्रमाणे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी कशा पद्धतीनं संरक्षण करायचं आहे याच्या सिव्हिल डिफेन्स आणि आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या मार्फत आज संयुक्त विद्यमाने आपण ऑर्गनायझेशन होतं। या ऑर्डरमध्ये फायर, हेल्थ डिपार्टमेंट, सिव्हिल डिफेन्स, रेव्हेन्यू डिपार्टमेंट आणि सर्व विद्यार्थी आणि सहकारी आले। हा युद्धजन्य परिस्थितीमध्ये जर हल्ला झाला, बॉम्बार्डिंग जर झाली तर त्यामध्ये कशा पद्धतीनं जीव वाचवायचा आणि कशा पद्धतीनं नागरिकांचं संरक्षण करायचं या पद्धतीचा इशारा जो आहे हा दिला जातो। प्रामुख्याने आपण बघितलं तर या तालुक्यामध्ये जिल्हा प्रशासन असेल, तालुका प्रशासन असेल, हे या ठिकाणी ऍक्टिव्ह झालेलं आहे। अनेक या तालुक्यामध्ये असणारे ऑर्गनायझेशन असतील, कंपनी ऑर्गनायझेशन असतील, या संपूर्ण ऑर्गनायझेशन या तालुक्यामध्ये अशा प्रकारचा अलर्ट मिळाल्यानंतर त्या ठिकाणी ऍक्टिव्ह झालेले आहेत आणि त्याच माध्यमातून आपण हे जे आहे हे या ठिकाणी प्रात्यक्षिक जे आहे, मॉकड्रिल जे आहे हे आयोजित करण्यात आले होते की जेणेकरून युद्धजन्य परिस्थितीमध्ये आपण नागरिक जे आहेत हे कशा पद्धतीने अलर्ट होणार आहोत याचं हे प्रात्यक्षिक आपण या तालुक्यामध्ये दाखवलेलं आहे। सरकारी यंत्रणेतील निरोप येतील, मेसेज येईल, तंतोतंत फॉलो करायचं। आपण कोणी यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं याच्यावर कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि यंत्रणेला सोबत ठेवावं, यंत्रणेच्या आदेशानुसारच करावं, हाच सगळ्यांना आव्हान। नागरिकों में जो सुरक्षा की बरतने की आवश्यकता है इसके ऊपर जोर दिया जा रहा है। हम सभी सोसाइटी के सभी सेक्शंस के लोग, चाहे स्टूडेंट्स होने दीजिए या चाहे और होने दीजिए, सबको क्या क्या सावधानी बरतनी होगी इसकी रिहर्सल आज यहाँ पर हो रही है। और मुझे लगता है कि सूझबूझ के साथ अगर हम सब लोग मिलकर चलेंगे तो कोई भी परिस्थिति हो उस परिस्थिति से जूझकर हम उसमें से खड़े हो सकते हैं। ये विश्वास इस मॉकड्रिल के माध्यम से पैदा होगा। जो भारत ने अटैक किया पाकिस्तान पे, उसके टेररिस्ट बेस खत्म किए, उसको लेकर क्या कहना? हम सभी को एक संतोष है कि जो उम्मीद देशवासियों को देश के प्रधानमंत्री मोदी जी से थी वो उम्मीदों पे ऊपर प्रधानमंत्री जी 100% खरे उतर रहे हैं। सर्वात महत्त्वाची गोष्ट, लढाई जरी सरहद्दीवर जरी होत असली तरी सुद्धा त्याचे जे होणारे जे परिणाम जे आहेत त्या परिणामांना आपण संवेदनशील आणि जबाबदारीने आपण जायला पाहिजे। याच्याकरता हा मॉकड्रिलचा हा विषय या ठिकाणी घेतलेला आहे। वादळवारा लाईव्ह साठी घनश्याम कडू, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।